खुशखबर आनंदाची बातमी, खुशखबर आनंदाची बातमी. राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 23व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. ज्या लाडक्या बहिणी मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला असेल अशा लाडक्या बहिणींना आता मे महिन्याच्या हप्त्याची आतुरता लागलेली आहे. तर मे महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या हप्ते वितरणाच्या हालचालीला आता वेग आलेला आहे. मागच्या वेळेप्रमाणे या वेळेला विलंब होणार नसल्याची माहिती समोर येते. म्हणजे तुमचा हप्ता हा 15 तारखेच्या अगोदर जमा होणार आहे आणि या संदर्भातल्या हालचालीला आता वेग आलेला आहे आणि ही माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे. लवकरच या संदर्भातला GR येत्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि वितरणाची घोषणा ही 10 तारखेपर्यंत होईल आणि तुमचं वितरण 15 तारखेच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी दिलासादायक बातमी असणार आहे. ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल मध्ये हप्ता आला नसेल अशा महिला जर पात्र असतील, सर्व निकषात त्या जर बसत असेल आणि त्यांनी जर KYC दुरुस्ती केली असेल तर निश्चितच त्या महिलांना मेचा हप्ता हा मिळणार आहे. आणि ज्या महिला निकषात बसत नसतील आणि त्यांना मार्च आणि एप्रिलचा जरी हप्ता मिळाला असेल तर मिळालेल्या माहितीनुसार KYC ची तपासणी अजून सुद्धा चालू आहे, निकषाची तपासणी अजून सुद्धा चालू आहे. कुठल्याही क्षणी अशा महिलांना अपात्र केलं जाऊ शकतं. तुमच्या कुटुंबात जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, कुणी तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरी असेल, कुणी आयकरदाता असेल, तुमच्या कुटुंबात जर तुम्ही 2 पैकी जास्त महिलांनी लाभ घेतला असेल, तुम्हाला जर अन्य कोणत्या योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्ही निश्चितच या योजनेतून अपात्र होऊ शकता. पण ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषात बसत असतील आणि त्या जर खरंच गरजू असेल तर अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचा 23वा हप्ता हा आता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. या हप्ते वितरणासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडून वारंवार विचारणा करतो. जशी काही नवीन माहिती, नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.